पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। बजरंगबली महारुद्र हनुमान की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। कोणी कणिक कोणी तांदूळ, कोणी घट कोणी गोळ, कोणी शाखा कोणी डाळ, साहित्य सकळ हे झाले। श्री संतांची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत। पुण्य पावन पवित्र असणारी ही पिंपळगाव नगरी, पवित्र नगरीमध्ये पवित्र असणाऱ्या मारुतीरायाच्या दरबारात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह यथासांग पद्धतीनं चालू आहे। सज्जन हो, मायबाप हो, पहिलं प्रथम देवादिदेव भगवान पांडुरंग परमात्मा, त्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर नतमस्तक होऊन, मारुतीरायाच्या चरणावर नतमस्तक होऊन, या ठिकाणचे अधिष्ठान मूर्ती, वाचक सूचक श्रोते सज्जन मायबाप, माता भगिनी, सर्व वयोवृद्ध तपोवृद्ध आणि ज्ञानवृद्ध असणारी साधू संत मंडळी सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन अखंड हरिनाम सप्त्यातला हा 5वा दिवस आणि 5व्या दिवसातल्या दुपारच्या क्षेत्रातली सेवा जगद्गुरु जगदवंदे देहू निवासी तुकोबारायाचं चरित्र या ठिकाणी तुकाराम चरित्रातला हा 7वा अध्याय आणि 7व्या अध्यायातली उर्वरितली सेवा। सज्जन हो, कथेला प्रारंभ करण्याच्या अगोदर थोडीशी प्रस्तावना। पिंपळगाव म्हणजे अतिशय पवित्र नगरी आहे आणि या पिंपळगाव नगरीमध्ये अनेक काही साधू संत मंडळी झालेले आहेत। सज्जन हो, कारण या ठिकाणचे जे काही भक्त मंडळी आहेत ते उदार अंतकरणाचे आणि मोकळ्या मनाचे आहेत आणि म्हणून या सर्व सद्भक्तांनी या गावामध्ये असे काही हिरे निर्माण केलेले आहेत। मायबाप हो, जसं तुमची तारीफ म्हणून नाही माय, तुम्ही प्रेम दिल्या आणि प्रेमानं तुमच्या गावात काही लेकरं नवीन तयार केल्या, भक्तीच्या मार्गाला लावल्या माऊली, कारण तुम्ही त्यांना साथ दिल्या आणि साथ देऊन त्यांना परमार्थात आणल्या। जसं हे तुमचं लेकरू हरिभक्त पारायण मोहनराव भंडरवाड, तुम्ही या लेकराला परमार्थात आणल्या माऊली, कारण तुम्ही गावातले सगळे वयोवृद्ध लहान थोर मंडळी त्यांना प्रेम देऊन त्यांना या कार्यक्रमामध्ये समोर करून तुम्ही त्यांना भक्तीच्या मार्गाला लावल्या, भक्तीमध्ये रुजवल्या, बरं काय, आणि भक्तीची गोडी लावल्या। कारण या आमच्या कारेगाव नगरीच्या परिसरामध्ये पिंपळगाव म्हणजे सर्व वाचक सूचकांचं माहेरघर आहे माय। या गावामध्ये नवीन जरी कोणी सूचक वाचक जरी आलं तर ते घरी जसं बोलतात तशा प्रकारचं पोथी कीर्तन प्रवचन करायची संधी मिळते महाराज। आणि म्हणून या पवित्र गावातल्या सर्व सद्भक्तांच्या पुन्हा एकदा चरणावर नतमस्तक। आमचे वयोवृद्ध तपोवृद्ध आणि ज्ञानवृद्ध असणारे हरिभक्त पारायण संभाजी पाटील कारेगावकर आणि तसेच आमचे परममित्र असणारे दत्तभक्त पारायण देवानंद पाटील वडजे गायनाचार्य आहेत, सुंदर आणि मंजूळ आवाजामध्ये गायन करतात। या सर्व सद्भक्तांच्या चरणावर नतमस्तक होऊन कथेकडे वळतो। सज्जन हो, कथेचा अनुसंधान इथपर्यंत आलेला आहे।
तर कोणी कणिक, बरं काय, तांदूळ, काही लोक असणार त्या ठिकाणी तूप, लोणी, गूळ, जे काही ज्यांना घडते, ज्यांच्या घरी जे वस्तू आहे अन्नदानामधून, ती वस्तू असणारी त्या मंदिराकडे आणू लागले. आणि तुम्ही आम्ही सुद्धा या ठिकाणी याच प्रकारचं कार्य करायला आणि करत राहावं माय बापू. तुकाराम चरित्र या ठिकाणी चालू आहे, फार सुंदर आहे महाराज. कारण संताचं चरित्र ज्यांना ऐकते त्याच्यावर देवाची कृपा होते महाराज. बरं काय, देवाला कोण आवडते माय? संत आवडतात. संत तेथे देव. देव कुठं आहे? भंडारवाड. तर संताजवळ आहे. आणि म्हणून तुम्ही संताचं चरित्र लावल्या, याचा नक्कीच असा आहे की नक्कीच या ठिकाणी देवाचं वास्तव्य आहे, भगवान पांडुरंग परमात्म्याचं वास्तव्य आहे. आणि म्हणून गोड कथा असणारी तुम्हा आम्हाला ऐकायचं आहे. माझंही माझं भाग्य आहे, मला इथं संधी मिळाली. माय बापू, या जगद्गुरु तुकोबारायाचं चरित्र येडवाकडं का होईना, पण सांगायला मिळालं केवळ तुमच्यामुळं. आणि म्हणून मी सुद्धा त्या भगवंताची किंवा तुमचा आभारी आहे. बोला. सुदिन पाहुणे के दिनी मूर्ती स्थापिली सिंहासनी, मंत्रोक्त पंचामृते करुणे चक्रपाणी नानीला. सज्जनो, कुठलंही कार्य करते वेळेस सुदीन, सु म्हणजे सुंदर, चांगला, दिन म्हणजे दिवस. शुभ कार्याला दिवस चांगला बघते माऊली. भगवान परमात्म्याच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा विषय आहे. आणि म्हणून दिवस चांगला पाहिजे ना. बघा, माझं एक भाग्य आहे महाराज. आज द्वादशीचा दिवस आहे माऊली. आणि सोमवार हे पर्व काळ आहे. त्यातल्या त्यात सोमवार प्रदोष आहे, बरं काय, आणि बार्शी आहे. हे चार, पाचवं एक संगम, ते म्हणजे तुमच्या या पवित्र गावामध्ये चालू असलेले तुकोबारायाचं चरित्र. या पंच संगमामध्ये आंघोळ करायला मला मिळाले, आहे की नाही महाराज. आणि म्हणून सुदिन म्हणजे चांगला दिवस. आणि चांगल्या दिवशी मूर्तीची स्थापना सिंहासनावर, बरं काय, आणि ते बी मंत्रयुक्त. माय बापू, पंच अमृतानं त्या मूर्तीला देवण्यात आलं, बरं काय. आणि त्या चक्रपाणी म्हणजे भगवंताच्या मूर्तीला देऊन त्याची स्थापना करायला येता, असा विषय आहे महाराज. वामन वैदिक स्वहस्ते देख देवासी करीती अभिषेक. सुंदर वस्त्रेले ओनिया सुरेख उपचार आणि कथय केले. बघा सज्जनो, भगवंताच्या मूर्तीची स्थापना म्हणल्यावर ब्राह्मणाची गरज आहे. कारण भूदेव अशा प्रकारचा शब्द शास्त्रामध्ये आहे. माय बापू, ब्राह्मण हे या पृथ्वी तलावरले देव आहेत असं शास्त्र म्हणते. आणि म्हणून असणाऱ्या त्या मूर्ती स्थापनाच्या ठिकाणी ब्राह्मणाला बोलवलं. त्यांच्या हातून ते यथासांग पद्धतीनं पूजा अर्चा केली, मंत्र उच्चार केला. ज्याच्याकडून करून घ्यायचं आहे माहिती त्याच्याकडूनच करावं लागते. उगाच कोणाच्याही हातून करायचं जमल का? जमणार नाही. अशा नियमाप्रमाणे तुकोबारायानं ते कार्य सिद्धीला नेऊ लागले. अक्षदा सुमन माळा तुळसी बुकात्व त्यावर शोभला. धूप दीप नैवेद्य अर्पिला. नमस्कार घातला साष्टांगे. सज्जन हो, गंध अक्षदा आणि सुमन माळा
मूर्तीच्या ठिकाणी मूर्तीवर गंध अक्षता त्या ठिकाणी चढवलं. फुलांच्या आरी माळा असणाऱ्या भगवंताच्या त्या मूर्तीवर असणाऱ्या त्या ठिकाणी घातलं महाराज. तुळशी आणि बुका भगवान परमात्म्याच्या कपाळाला लावलं. मग धूप दीप नैवेद्य भगवंताला चढवलं आणि मग भगवान परमात्म्याला नमस्कार केलं महाराज. साष्टांग नमस्कार घातलं. बर काय, अतिशय अष्टभाव दाटून आले आणि आठी भावानं भगवान परमात्म्याला नमस्कार घातलेला आहे. प्रेम भरित भोनी साचे तुका सभा मंडपी नाचे रे. अद्वैत प्रेम त्या समाईचे वा वा. नैवाचे वर्णिता अति सुंदर देवानंद पाटील. बघा माय बापू, तुमचं आमचं भाग्य आहे. आमच्या परिसरामध्ये एवढे सुंदर वाचक आहेत, गायक आहेत माय बापू. बरं काय, आणि आपल्याला त्यांचा फायदा घ्यायचा आहे महाराज. आपल्याला यांच्या मंजूळ आवाजातून कथा ऐकायचं आहे माय बापू. आणि मग जगद्गुरु तुकोबाराय सप्रेम भरीत होऊनी नाचे. प्रेमानं नाचालय महाराज. बर काय, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. देवाचं कार्य खरं झालं नाही तर प्रेमानं करावं लागते. प्रेम नाही गेल्यावर जमते का? प्रेम सुख देई प्रेम सुख घेई प्रेमा बिन नाही समाधान. कुठलेही कार्य करा सज्जन हो, प्रेम देवावं लागते. प्रेमाशिवाय त्या ठिकाणी गत्यंतर नाही. मग तुकोबारायानं पूर्ण प्रेमानं त्या सभा मंडपामध्ये नाचू लागले. अद्भुत प्रेम दाखवू लागले. अद्भुत या शब्दाचा विचार थोडस माय बापू, ज्ञानेश्वरी मध्ये एक ओळी आहे. देखा नवल तया प्रभूची अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्य पारताचे करितासे. अर्जुनाने अद्भुत प्रेम भगवान श्रीकृष्णावर करत होता महाराज. आणि तेवढंच प्रेम तुकोबाराय पांडुरंग परमात्म्यावर करत होते महाराज. बरं काय, आणि म्हणून अद्भुत प्रेमानं तिथं त्या ठिकाणी भगवंताचं वर्णन करू लागले आणि नाचू लागले. असा प्रकार झालेला आहे. ऐशारिती उपचार जाना देवासी केल्या प्रदक्षिणा. मग ब्राह्मण बैसले भोजना विडे दक्षिणा त्यासी दिदले. सज्जन हो, अशा प्रकारचं असणारं त्या ठिकाणी कार्य केलं. आणि मग त्या ब्राह्मण लोकांना भोजनासाठी बसवलं. त्यांचा अधिकार त्याला दिला माय बापू. कोणाला कोणाचा अधिकार देवा हे तुम्हाला कळावं माय बापू. बरं काय, आणि भोजनाला बसवलं, जेवण केले, जेवण तृप्त झाले. आणि मग जेवण झाल्यावर विडी दिली. विडा सुद्धा आनंदाने दिलं आणि त्या ब्राह्मण लोकांनी ते विडा स्वीकार केला. अशा प्रकारचं कार्य झालेलं आहे. उद्या पानायसे रीती होता तुकयाचे संतोष चित्ती. बोला. नित्य पूजितो स्वतः सद्गुण मूर्ती आवडती चित्ती नित्य नवी. देऊळाचं उद्यापन अशा प्रकारचं झालं. आणि मग त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायाच्या चित्ताच्या ठिकाणी उल्हास झाला. चित्त नाही नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी.
चित्ताचा विषय आहे महाराज, अंतकरणाचा विषय आहे. मन बुद्धी चित्त, तुम्ही आम्ही मनानं बुद्धीनं चित्तानं आणि अहंकारानं भगवंताचं चिंतन करावं. कारण तुकोबारायाचा विषय तो झालेला होता बर काय. आणि मग त्या ठिकाणी अतिशय आनंद चित्ताच्या ठिकाणी झाला. नित्य नेमानं त्या मूर्तीची पूजा तुकोबाराय करू लागले. नित्य नेम नामी आहे की नाही, ते प्राणी दुर्लभ अशा प्रकारचा नेम आणि आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आवडीनं करायला महाराज. तुम्ही आम्ही सुद्धा कसं करावं माय, कथेला येवावं तर आवडीनं येवावं. आवड असली तरच या जीवाचं हित होते महाराज. उगा बाजूचे चाललेत म्हणून आपण जावावं का? आवड असली पाहिजे. आवडीनं आणि नेमानं चित्ताच्या ठिकाणी भगवंताला ठेवावं बर का. निजांगे करावे कीर्तन ऐसी इच्छा धरली मनी संत बोलिले पुरातना त्याची वचने पाठ केली. तुकोबारायाचा विषय आहे सज्जन हो. तुकोबारायाचा एक नियम आहे, निजांगे करावे कीर्तन. स्वतःच्या बळानं कीर्तन करू लागले आणि ऐसी इच्छा धरिले मन. मनाच्या ठिकाणी इच्छा निर्माण झाली. साधू संत महात्म्यांनी पुराणामध्ये सांगितलेले आहे, बोले पैसा चाले त्याची वंदावे पाऊले. साधू संत महात्मे जे बोलले ते वचन असणार पाठ करावं आणि पाठ करून जे जे आपणासी ठावे ते इतराशी सांगावे. शहाणे करून सोडावे सकळ जण. आपल्याला जे माहित आहे ते लोकांना सांगावं माऊली. आणि आपल्याला जर माहित आहे ते लोकांना जर सांगण्या गेल्या तर आम्हाला भक्त म्हणता येईल का? म्हणता येणार नाही. अशा प्रकारचं बोलू लागले. पहिला अभ्यास काहीच नव्हता, बोला आवडी आता उपजली चित्ता. प्राकृत भंग शतकोटी करता नामदेव वारता बोलिले की. सज्जनो बाबा, आतापर्यंत पहिला कुठलाही अभ्यास नव्हता बर काय, पण आवडी उठली. रामायणामध्ये एक ओळी आहे महाराज, तापस मुखे कथा ऐकिता आवडी उठली कपिनाथा. तपस्वीच्या मुखातून कथा ऐकी त्यावेळेस आवड उठली पाहिजे बर काय. मायबापू, देवाची कथा संताची कथा वक्त्याच्या मुखातून ऐकते वेळेस आपल्याला आवड झाली पाहिजे, उल्हास झाला पाहिजे. आणि नामदेव महाराजांचे शतकोटी अभंग असणार, 100 कोटी बघाय. आणि ते वचन दिलेलं होतं भगवंताकडला आणि त्याची आठवण आली. आठवण आल्यावर काय होते बोला. नामाचे अभंग निश्चित पाठ करून गात नाचत हरी निषेधिनी उपास करीत संता समावेत जागरण. थोडस चिंतन करा. नामदेव महाराजाचे नामदेव गाथा काढले बरं काय. आणि ते नामदेव गाथा काढून जगद्गुरु तुकोबाराय पाठ करू लागले, वाचन करू लागले आणि त्या गाथेमधला अर्थ कळू लागला. आणि अर्थ कळाल्यावर त्या ठिकाणी हरी दिनी म्हणजे एकादश, कालची आपण मोठी एकादश होती माय बापू.
आणि त्या एकादशीला पंधरवाडे एकादश सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय उपवास करत होते, भगवंताचं चिंतन करत होते, जागरण करत होते, अखंड संतांचा समागम होता. सजन हो, एकादश म्हणजे प्रदोष व्रत आहे. ज्याने एकादशीला उपवास धरला, ज्यानं जागरण केलं, ज्यानं भगवंताचं चिंतन केलं, ज्यानं भगवंताची कथा केलं, त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. हे प्रदोष व्रताचा एकादशीचं महत्व आहे. आणि वाचन केल्यामुळं, नामदेव महाराजाचे गाथा वाचल्यामुळं संतांचं महत्व कळालं. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो, अवतार तुम्हा घ्यावया कारण, उद्धारावया धन जीवन. कारण संतांचं महत्व तुम्हा आम्हाला सुद्धा कळाले माय बापू. म्हणूनच संतांचं चरित्र आहे देवानंद पाटील. कळला गेल्यावर राहत होतं का? कारण संत हे जगाच्या कल्याणी, संताच्या विभूती, देह कष्टवीती परोपकारी. संत हे तुमच्या आमच्यासाठी आहे, तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी. आणि म्हणूनच म्हणले महाराज, हरी प्राप्तीसी उपाय, धरावे संताचे ते पाय. देवाला सुद्धा कळण्यासाठी, देवाला सुद्धा आपल्यासारखं करण्यासाठी संतांच्या चरणावर लीन व्हावं लागते. म्हणून तुकोबाराय संतांना शरण गेले आणि संतांच्या संगतीत राहू लागले. बरं काय एकादशी साधुनी करी पारणे, वाह, यथाशक्ती ब्राह्मणाची आणा. दिंडी पताका मिरवणे, वैष्णवची ने बाणली. वैष्णव भक्त कोणाला म्हणावं महाराज? ज्यानं नेमानं एकादशीचं व्रत करते, द्वादशीचं त्या ठिकाणी पारण यथासांग पद्धतीनं करते. बरं काय, द्वादश म्हणजे साधी नाही महाराज. द्वादशीला जर आमच्या इथं वारकरी संप्रदायाचे साधू संत महात्मे जेवण केले, उपवास सोडले, तर या जीवाचा उद्धार होते महाराज. बरं काय, आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय यथाशक्ती यथामती ब्राह्मण लोकांना अन्न वाढत होते. द्वादशीला दर द्वादशीला पंधरवाड्या आणि दिंडी पताका घेऊन मिरवणे, वैष्णवांचं चिन्ह, वैष्णवांचं जे कर्तव्य आहे, ते कर्तव्य तुकोबाराय पार पाडत होते. तुम्ही आणि कशा प्रकारचं करायला आपल्यालाच माहित आहे माऊली. आम्ही म्हणाले वैष्णव भक्त म्हणून, पण माय बापू आपली आपण करा सोडवान, संसार बंधन तोडावे गिय. बरं काय, हे व्रत आहे, तो व्रत नियमानं करत होते. बरं का, अनेक संतांचे पाहिले ग्रंथ, वारे बाबा, कबीर भक्त यवन विख्यात, वा वा वा, दयाचे वचनामृत, सुंदर. हे पठन करिता प्रीतीने. सज्जन हो, तुकोबाराय असणारे अनेक संतांचे ग्रंथ उकलून बघितले. बरं काय, आणि त्यातल्या त्यात एक कबीर भक्त तुम्हाला माहित आहे. भोसले पाटील तुम्ही भक्ती विजय ग्रंथ लावले होते माय बापू, आणि तुम्हाला सगळ्यांना माहित आहे कबीर भक्त. आणि त्या कबीर भक्ताना आपला ध्येय तर सोडा, अहो आपल्या लेकराची मुंडी कापलं महाराज, मुंडी. आठवण आली तर रडू येते माय बापू.
कबीर भक्तानं स्वतःच्या बायकोला त्या वाण्याच्या हवाली केलं देवासाठी, संतासाठी. त्या भक्ताचं नाव इथं आलेलं आहे महाराज. आणि कबीर भक्त म्हणजे असा तसा नाही, विख्यात आहे, विख्यात. विख्यात म्हणजे प्रख्यात झालेला. आणि त्यांचे वचन अमृत, त्यांच्या मुखातून निघालेले शब्द, त्यांचे ग्रंथ, त्यांचे असणारा धावा, जे काही आहे दोहा, हे सर्व असणारे अभंग तुकोबाराय पाठ करत होते बरं का. मालिक अध्यात्म ग्रंथ थोरा, स्वमुखे बदले ज्ञानेश्वर. त्याची शुद्ध प्रीती साचार, वैष्णव विरे मिळविले. सज्जन हो, अनेक असणारे आध्यात्मिक ग्रंथ होते माऊली ज्ञानेश्वर महाराजांचे. स्वमुखे, माऊलीनं स्वतः आपल्या मुखाने लिहिलेले ग्रंथ ज्ञानेश्वरी आहे, विख्यात असणारा, शुद्ध असणारे त्या ठिकाणी मायबाप हो. आणि त्या सर्व ग्रंथाचं पारायण तुकोबाराय करू लागलेले आहे. विष्णू अवतार एकनाथ देखा, त्यांनी भागवतावरी केली टीका. याचा प्रयत्न करून निका, ग्रंथ नेटका मेळविला. सज्जनो मायबापो, शांती ब्रह्म एकनाथ महाराज पैठण मध्ये रुग्णवेदी ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेले, साक्षात वैष्णव भगवान विष्णू परमात्म्याचा अवतार होता. त्यांनी सुद्धा भागवतावर टीका केलेली होतं महाराज. आणि त्या ग्रंथाचं पारायण जगद्गुरु तुकोबाराय करू लागले. ग्रंथाचे करावया मननात, एकांत स्थळ योजिले कोण. रमणीय भंडारा पर्वतावर जाण, वाह, ते स्थळे जावने बैसले. सज्जनो मायबापो, शांती ब्रह्मनाथ महाराजांनो भागवतावर टीका केली. आणि त्या ग्रंथाचं पारायण करण्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय भंडारा माळावर जाऊन बसले महाराज. गावापासून 3 किलोमीटर दूर एक कोसावर असलेले भंडारा माळ, आणि त्या माळावर ग्रंथ पारायण करण्यासाठी गेले मायबापू. आमच्या गावामध्ये कथा जवळ आहे, आम्हाला जायला वेळ नाही मायबापू. सज्जनो, चिंतन करा, मानवाचा देह कशासाठी आलाय. तुम्ही मोक्ष सिद्धांत ग्रंथ ऐकले माय बरं काय. मानवाचा देह म्हणजे कल्पतरू नावाचा वृक्ष आहे. आणि या वृक्षावर बसून अमृताचं फळ, आम्ही नामामृताचं फळ प्राशन करायचं आहे. आणि म्हणून मायबापू तुकोबाराय आपल्या संसाराचा त्याग केले आणि भंडारा माळावर गेले. तिथं जाऊन काय केले बोला. ग्रंथाचे पारायण करोनी, अर्थान्वय ध्यानाचे आली. बोला. पूर्वभ्यासी जो शिरोमणी, कैवल्यदानी साय जया. सज्जनो बाबापो, कैवल्यदानी, कैवल्याचा दाता असणारा तो भगवान परमात्मा साह्य आहे. बरं काय. ग्रंथाचं पारायण केलं आणि सर्व ग्रंथ असणारा ध्यानात आणलं महाराज. भगवान परमात्म्याची कृपा आहे. आणि त्या भगवंताची कृपा झाल्यावर सहज असणार ते ग्रंथ मुखोद्गत होऊ लागले. ग्रंथ भावया पाठांतर, तुकयासी श्रम लागते फार. मनन करोने अहोरात्र, मुखी अक्षरे बैसती. थोडस चिंतन करा.
ग्रंथ पाठांतर वयाला तुकोबारायाला श्रम लागत नाही, श्रम न लागती फार. सहज एक वेळ जर वाचन केलं तर ते मुखोद्गत होत महाराज. का होत होतं माय बापू? कारण तुकोबारायाची वृत्ती अशी झालेली होती, हे ईश्वरची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर तो झाला, किंवा नम्र झाला भूता, तेने कोंडिले अनंता. तुकोबारायाचं अंतकरण शुद्ध होत आणि म्हणून एक वेळ जरी ते ओळी पाठ वाचवलं तर ते मुखोद्गत होत होते महाराज. आम्ही 1000 वेळ जरी वाचल्या तरी माऊली आम्हाला पाठ होईना आले. का होईना आलंय? कारण आमचं अंतकरण शुद्ध झालं नाही. मनाच्या ठिकाणी विकल्प आहे महाराज, चित्त स्थिर नाही, बुद्धी चांगली नाही आणि अहंकारानं डुलाल्या. पण माय बापू, तुकोबारायाचा विषय तसा नव्हता. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे धनदान माता पिता. तुकोबारायाची वृत्ती अशी झाली होती आणि म्हणून तुकोबारायाला सहज असणार पाठांतर होत होत. प्रसादिक एकनाथाचे वचने, वाह. जे का भावारत रामायणे, त्याचेही पाठांतर पूर्ण निज प्रीतीने करीतसे. सजन हो, प्रसादिक प्रसाद आहे महाराज. शांती ब्रह्मनाथ महाराजांचा, एकनाथ महाराजांचे वचन म्हणजे प्रसाद आहे. एकही वही जीवनामध्ये उतरावं, जीवाचा उद्धार होते, याला प्रसाद म्हणतात. बरं काय? आणि म्हणून भावार्थ रामायण ग्रंथ प्रीतीनं वाचू लागलो, प्रेमानं वाचू लागले, आवडीनं वाचू लागले आणि प्रेमानं त्या ग्रंथाला मुखोद्गत करू लागले. भागवताची कथा सुरस, स्वमुखे बदले महापुरुष, त्याही पाहिल्या सायासे, लीला विशेष श्रीहरीची. सजन हो, श्रीमद भागवत कथा सुरस. किती सुरस म्हणावं तर परीक्षिती राजाला विचारावं लागते. सजन हो, परीक्षिती राजा 7 दिवसामध्ये भागवत कथा ऐकली, व्यास मुनी लिखित असणारी, आणि 7 दिवसात सुरस गोड कथा ऐकल्यावर त्या परीक्षिती राजाचा उद्धार झाला. महापुरुषांची कथा आहे, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची महापुरुषानं लिहिली. बरं काय? आणि विशेष भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची कथा, आणि ती कथा सुद्धा तुकोबाराय आवडीनं वाचू लागली. योग वैशिष्ट अमृतानुभाव पूर्ण, वा. श्री ज्ञानेश्वर बोलिले वचन, बोला. याही ग्रंथाचे करोनी मनन, अर्थ शोधोनी ठेविला. जगद्गुरु तुकोबारायाने कुठलाही ग्रंथ ठेवलेला नाही महाराज. बरं काय? योग वशिष्ठ मुनी यांनी अमृत अनुभव नावाचा ग्रंथ लिहिला. ज्ञानेश्वर बोलिले वचन, त्या ग्रंथाचा असणारा त्या ठिकाणी अर्थ शोधला, अर्थ काढलं आणि अर्थ काढून तो आचरणात आणलेला आहे. पुराणे ऐकती फार, परी मनन करीते साचार. वावा. हे निश्चित्याचा पडे विसर, संसार घोर वागविती. अनेक पुराण ऐकतात, अनेक लोक कथा ऐकतात माय बापू, पण त्याचा विसर पडतात. संसाराच्या बंधनामध्ये अडकलेला जीव आहे,
तुम्ही आम्ही कथा ऐकल्या, कथा ऐकून घरी गेल्यावर विसरून जात्या, संसारामध्ये मग्न होत्या महाराज, लेकरा बाळामध्ये तल्लीन होऊन जात्या, आणि म्हणून तुम्ही आम्ही इथं अडकलेले आहोत. चित्त शुद्धी नसली जाणार वा. अनेकांत बैसला देवार चेना तरी पुढे आठवे मनोकामना सुंदर. ते रानो राना हिंडवी यावं एक लक्ष द्या सज्जनो, चित्त शुद्धी नसली जाणार, चित्ताच्या ठिकाणी शुद्धता नाही, चित्त असणार त्या ठिकाणी मलिन झालं माय बापो, आणि एकांतात बसलाय देवता अर्चन कराय, देव अर्चन कराय, पण माय बापो समोर आडवं मन कामना येते, मनात मन ताब्यात नाही, मन सैरावैरा पळालंय माय बापू, कारण मन लय विस्कळीत करते महाराज. मन हे 11-10 इंद्रियाचा राजा आहे. बहिणाबाई चौधरीने सुद्धा सांगितलं होतं, आम्हाला लहानपणी कविता होती, मन ओढाय ओढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकल हाकल परी येतो पिकावर, मन चंद्रातो कटोरी में गंगा. मन हे असणार त्या ठिकाणी कामनामध्ये लुप्त होते महाराज, आणि रानोराणी हिंडते, म्हणून असणारा हा जीव या 184 योनीत भुजकाळा खाते बर काय. तैसे तुकयाची नोहे बुद्धी आधी करोनी चित्त शुद्धी मग जाऊनी एकांत संधी अर्थ शोधी ग्रंथाचा. सुंदर देवानंद पाटील. तैसी तुकयाची नोहे बुद्धी, तुकोबाराची बुद्धी तशा प्रकारची नाही सज्जनो बर का. आधी करुणी चित्त शुद्धी, चित्ताला शुद्ध केलं सज्जनो बर काय, चित्ताच्या ठिकाणी स्थिरता आणणं, शुद्ध केलं, ज्ञानानं दिवलं त्याला. शुद्ध करणं म्हणजे ज्ञानानं आणि भक्तीनं धुणे, नामानं त्याच्यावर विजय मिळवणे. ज्ञानेविन भक्ती, भक्तीविन मुक्ती, बळेविन शक्ती बोलू नये. चित्ताला ज्ञानानं दिवलं, चित्त शुद्ध केलं, आणि एकांतात जाऊन बसले भंडारा माळावर. असा प्रकार झालेला आहे. भंडारा पर्वतावरी बैसे जाऊन परी तेथे सर्व तानसे जीवना वा वा. हे झाले असे निर्माण बोला. निमित्त कारण ते ऐका. सज्जनो माय बापो नित्य नेमानं त्या भंडारा माळावर जाऊन बसत होते, पण तिथं पाणी नव्हतं, ते नाही जीवन बर काय. पाण्याचे आशा केलं का? अजिबात नाही. पोती सांगता सांगता तहान लागल्यावर पाणी पिवावं लागते महाराज, पण तुकोबारायानं त्याचाही त्याग केलाय. काय केलंय पुढच्या वेळी बोला. याची कांता होते कठीणा ऐसे बोलते सर्वत्र जना. सुंदर. परितीचे स्वामी काजी असे म्हणा या जवीन अन्नना सेवे. फार गोड वया आहेत माय, आणि वय तुमच्यावर आहे. तुम्ही चिंतन करा माय बापू. तुकयाची कांता होती कठीण बर काय. कोण म्हणालय? ऐसे बोलती सर्वत्र जण. लोक म्हणाले का तुकोबारायाची बायको लई कठीण आहे, लई खडतर शब्द बोलते बर काय. पण माय बापू शास्त्र म्हणाले परीतीचे स्वामी काजी असे म्हण. मालकाला जीव घातल्याशिवाय
जेवण करत नव्हती. मन कुठं होतं माय? स्वामीच्या चरणावर होतं, मालकाच्या चरणावर. स्वामी म्हणजे तुकोबाराय आणि तुकोबारायाची पत्नी म्हणजे जिजाई. बरं काय? स्वामी काज गुरु भक्ती पित्र वचन सेवापती. मालकाला पाणी पाजवल्याशिवाय, मालकाला जेव घातल्याशिवाय स्वतः जेवत नव्हती माय बापू. हे पतिव्रता मातेचा धर्म आहे. आणि म्हणूनच तुकोबाराच्या अगोदर पांडुरंग परमात्मा त्या जिजाईला भेटली. महाराज, तुमचा मालक म्हणजे तुमचा देव आहे महाराज. आणि सुंदर कथा लागलेली आहे. आकर पाणी घेऊन हे नित्य पर्वतावरी नेऊन देत. बोला. दीड योजना यरजार करीत बहुत निरबुजली. सजन मायबापो, दीड योजना असणार ते भंडारा माळ होता. बरं काय? नित्य नेमाने यरजारा करत होती. 10-11 वाजे तो घरी काम करत होती माय. उन्हाळा असो, हिवाळा असो, पाऊस काळा असो. महाराज कुठं बसले? भंडारा माळावर. घरचं काम संपलंय. दुर्डी घ्यायची माय. दुर्डी ते छोटूस मुलगा घ्यायचं, त्या गुडघ्यामध्ये पाणी ठेवायचं, भाकर भाजी घ्यायचं आणि डोक्यावर घ्यायचं आणि आपल्या मालकाकडे जायचं. मालकाला देऊ घालायचं आणि त्याच्यानंतर उरलेली भाकर आपण खायचं. बघा महाराज, ते जिजाई कठोर होती, बोलत होती, पण मालकाला जेव घातल्याशिवाय जेवत नव्हती. बरं काय? पंच प्राण भरतारा पासी परिविरोध चालवी देवासी. बोला. दर्शनान जाय देवळासी. मने काळा दृष्टीसी न पडावा. सजन मायबापो, या देहामध्ये पंच प्राण आहेत. देह कुठे जरी असला तर जिजाईचे पंचही प्राण आपल्या मालकाच्या चरणावर होते. पण पांडुरंगाकडे ती बघत नव्हती, देवाकडे ती बघत नव्हती. महाराज, देवळात जात नव्हती आणि तिने नवस करत होती. काळ्या तोंडाचा इट्टल माझ्या तोंडापुढे येऊन नजर पुढे, त्याचं तोंड सुद्धा मी बघू नये, अशा प्रकारची अंतरवरती वरती होती. म्हणे आमचा पूर्वज विश्वांबरा त्यानेची आणला दावेदार. पुरी संबंध लागला थोरा माझा भ्रतार वेळा केला. जिजाई म्हणत होते, आमचा पूर्वज असणारा विश्वांबर सासरा प्रकार, त्यांनाच आमचा हा दावेदार आहे. कारण त्यांना या पांडुरंगाला इथं आणलेला आहे. बर काय? तो आमचा वैरी आहे. आणि काळ्या तोंडाचा पांडुरंग आमच्या पुढे येऊन बर काय? लेकुरे मुले लेकुरे कुटुंब फार यासी मिळे ना अन्न वस्त्र. भजवरी टाकून संसार. बोला. पर्वतावरे बैसला. जिजाई मनामध्ये म्हणू लागली, माझ्या लेकराला अन्न नाही, माझ्या लेकराला वस्त्र मिळत नाही, माझ्या लेकराची अवस्था आहे. आणि माझा मालक या सगळ्या गोष्टीचा त्याग केला, माझ्यावर संसार सोडला आणि माझ्यावर संसार टाकून हा भंडारा माळावर जाऊन बसलेला आहे. अशा प्रकारचं बोलू लागली. चार घटका लोटता रात्र हळूच येतो देवळात. काळ्या पुढे नृत्य करीत आगडा धुता मिळून या. बाई म्हणत चार घटका रात्र संपल्यावर हा भंडारा माळावून उठतो आणि देवळात येते, भगवंताच्या दरबारात येते आणि भगवंताच्या दारात येऊन त्या ठिकाणी या भगवंताचं कार्य करते. अशा प्रकारचं बोलू लागली. काळी करोनी स्नान
घेतले ऋण सुंदर. तिची उसरे फेडितो जिजाई मनात म्हणू लागली, सकाळी सकाळी पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला जाते. प्राप्त काळी करुणी स्नान. स्नान कधी करते महाराज? ब्रह्ममुहूर्तावर प्राप्त काळी 4 वाजता. आणि आम्ही स्नान कवा करायला 12-1 वाजता दुपारच्या पारी अर्ध काम झाल्यावर. माय बापू आहे की नाही? नेम आहे का? अजिबात नाही. उद्धार होईल का? मरेपर्यंत होईना. मेल्यावर का आहे की बघूत आहे की नाही? माय बापू प्राप्त काळी स्नान संध्या करायचं आणि मग त्या ठिकाणी प्राप्त काळीचा जो नेम आहे तो नेम करायचा. हे जिजाई माता असणारी बोलू लागली. अजून काय म्हणते बोला. जवळ गावात राहता जरी बरं. तरी ओली कोरडी देते भाकरी येर जरा करू किती तरी वा वा. हे निर्धारे उमजना. आणि जिजाई मनात म्हणू लागली, जवळ जर गावात कुठं बसला असला तर ओली कोरडी कशी तरी भाकर टाकून त्या ठिकाणी नवऱ्याला माझ्या मालकाला देत होती. किती जरा करू. दररोज सकाळच्या पारी भरणाऱ्या माळ्याला जावं लागालय, त्याला जेवू घालावं लागालय. म्हणून जिजाईला दुःख वाटू लागलं. तुकयाचे कांता आपल्या घरी करीत असे चिंता मग करुणाली पंढरीनाथा वा वा. नाथ नाथा विठोबासी. सज्जनो मायबापू, अशा प्रकारचं असणारं तुकोबारायाची कांता म्हणजे पत्नी जिजाई असणारी दुःख करू लागली. आणि ती करून ऐकिलं पंढरीनाथानं. पांडुरंग परमात्म्याला दया आली. भगवान परमात्मा उद्धारांत करण्याचा आहे. माय बापू पडता जडबारी दासी आठवावा हरी मग होणे दिसीन आड घाली सुदर्शन. आणि मग भगवान परमात्म्याला दया आली. काय केलं देवानं? म्हणे तुकोबा जाऊन वैसे डोंगरी वा. हे मज नाना परी वा रे वा वा. आता इची जरा होईल दूरे बोला. हे चरित्र निरधारे दाखवू. आणि मग जगद्गुरु तुकोबारायाबद्दल विचार करू लागले भगवान परमात्मा. तुकोबाराय डोंगरावर जाऊन बसता. हिने अर्जाला करू लागली. नाना प्रकारचं मला बोलाली. आणि म्हणून हिची येरजाला थांबवावं, अशा प्रकारचं चरित्र असणार दाखवावं असं भगवान परमात्मा बोलू लागले. म्हणे एक ऐसे म्हणे चक्र उत्पाने कौतुक केले तये दिने वा वा. एक भाकर भोपळा भर पाणी आवली घेऊन जात होती. सजनो बाबा, एवढी कथा ऐका, एवढी कथा सांगतो मी थांबतो बरं काय. आणि मग भगवान परमात्म्याने एक नवल कार्य केलं ते आपल्याला ऐकायचं आहे. एक भोपळावर पाणी घेतलं कोण? जिजाईनं. एक भाकर बांधली आपल्या मालकाकडे निघाली. तुम्ही आणि काय करायला चिंतन करा. माय मालकानं चहा करून दे म्हणल्यानं अगोदर हातावर टाकायला, त्या चहाची चव घ्यायला, गोष्टी चहा नेऊन मालकाला द्यायला. मी सरळ चला बाजूला जायला हरा म्हणून तुम्ही हसणं आल्या. तुमचा काय दोष आहे की नाही? इकडलं तिकडलं भरडीला असलं तर मस्त हसत होत्या. पण देवाचं चरित्र, संताचं चरित्र हे भरडायचं नसते माय बापू. तुम्हाला आवड हवं ऐकायची आणि आम्ही अंतःकरणातून सांगावं आहे की नाही. आणि म्हणून असणार माय बापू सज्जन हो, एक असणार त्या ठिकाणी गुडघभर पाणी घेतलं, एक भाकर घेतली जिजाई आणि माय असणारी आपल्या पती देवाला जेवू घालण्यासाठी निघाली. भाकर एक आहे की दोन आहे बघू नका, पण तिचा भाव बघा, तिचं प्रेम बघा. तिने किती नवऱ्यावर प्रेम करते. देवाकडे बघली काय माय? देवाकडे गेली का? गेली नाही. पण नवऱ्याला जेवू घातल्याशिवाय राहिली नाही. मला एक आठवण येते. आमच्या वडिलाचा वडील भाऊ संभाजी पाटील आणि त्यांची बायको म्हणजे अनुसयाबाई. अनुसयाबाई म्हणजे माझी मोठी माय.
ते माय आमच्या बाबाला कधी कधी रागा शिवा देत होती, रागराग करत होती, पण त्या मोठ्या बाबाला पोटभर जेव घालत होती. त्याचा एक फायदा झालाय, सांगू काय माय? माझी मोठी माय मेली आणि माती करून आल्या आल्या आमचे बाबा आले घरी, मोठे बाबा, आणि जिथं मोठ्या माईला बसले तिथंच येऊन बसले आणि तिथंच प्राण सोडले तवा. बरं काय? आणि म्हणून मायबापू हे अथांग असणारं पती पत्नीचं प्रेम आहे. ते सौभाग्यवती गेली आणि तिच्या मागे आमचे बाबा सुद्धा म्हणजे काका वडील गेले महाराज. हे चिंतन करायची गोष्ट आहे. तसं जिजाई आहे बरं काय. उष्ण तीव्र झाले तोरा दिवसाला 2 प्रहर. बोला तो कौतुक करे शारंगधर ते ऐका सादर भाविक हो. सज्जन मायबाप 2 प्रहार दिवस आलेला आहे, म्हणजे दुपारची वेळ आहे. उष्ण म्हणजे उन्हाळा दिवस, तापलेले ऊन होतं, डोक्यावर असणारा सूर्य आलेला होता, कडक ऊन पडलंय. पण मालकाची भाकर न्यायला माग पुढी बघली का महाराज? नाही. मग भगवान परमात्म्याने एक अद्भुत कार्य केलंय. श्रोते सज्जन मायबाप हो, लक्ष देऊन ऐका बरं काय. पंत क्रमिता साचार आवरीची दृष्टी डोंगरावर. वावा आणि आता किती उरले दूर उष्ण तीव्र लागतसे. सुंदर महाराज. पंत म्हणजे रस्ता क्रमण करू लागली. बरं काय? जिजाई माता रस्ता क्रमण करते वेळेस आवलीची नजर डोंगरावर, ज्या ठिकाणी मालक बसलेत ना सज्जन हो, त्या मालकाच्या ठिकाणी आपलं चित्त, आपली नजर लावली. डोक्यावर ऊन आलेला आहे, सूर्य आलेला आहे, गरम वाफा लागू लागलेले होते, पाय भाजू लागलेले होते. तरी पण माय कुठं चली? माय आपल्या देवाकडे चली, आपल्या मालकाकडे चली. कथा ऐकावं माय बापू आणि कथा जीवनामध्ये उतरावं. बाईला देव हा नवरा आहे महाराज, नवऱ्याची सेवा करावं, हा परमेश्वर आहे महाराज. ज्यानं ज्यानं त्याची सेवा केलं त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. देवाला सुद्धा त्याच्या अंकित यावं लागते महाराज. पतिव्रता माता तिची देवावर सत्ता, तिची देवावर सत्ता आहे महाराज. आणि माईनं डोंगरावर बघितलं आणि वर बघत बघत खाली लक्ष लावली नाही. जाते वेळेस काय झालं देवानंद पाटील? पायी पाय तननसची पायी खडे रुतते ते समाये. बोला देणे का सावीस होतसे हृदयी तो विज्ञानिक ओढावले. काय प्रेम आहे महाराज, किती जिव्हाळा आहे, किती आपुलकी आहे. पायाला पाय तर नाही हो माय बापू. उन्हाळा दिवस आहे, उन्हाळ्यामध्ये घरी पाणी संपून जावं आणि फिल्टर पाण्याचं दुकान येऊन लेकराला म्हणावं, जायला बाळा 1 बॉटल पाणी घेऊन ये. लेकरू म्हणाले, माय एवढ्या उन्हामध्ये काय मारतोस काय, थांब जरा. आताची अवस्था झाली महाराज, पायाला पायतन नाही, ऊन तापलेले आहे. आणि ती जिजाई माता कासावीस होऊ लागली, पायाला खडे ऋतू लागले महाराज. बरं काय? खडे टोचू लागले, माईला दुःख वाटू लागलं. तरी पण रस्ता सोडून वापस आली का? आलेली नाही महाराज. कासावीस हृदय होऊ लागलं, जीव जाते की काय अशी अवस्था होऊ लागली. आणि मग अजून एक मोठं विघ्न आलं बरं काय. करवंदीचा काटा थोर मध्येची होता वाटेवर. पाय पडता चितयावर फुटोने साचार वरी आला. काय भगवान परमात्मा परीक्षा बघते महाराज. बघा, ती पतिव्रता माता आपल्या पतिदेवाची सेवा करायला निघाली.
चांगल्या माणसाला विघ्न येतात सज्जनो. तुम्ही चांगलं आचरण करा, अनेक प्रकारचे लोक अनेक विघ्न तुमच्यावर आणल्याशिवाय राहत नाही. पण त्याच्यातूनही असणार त्या ठिकाणी मनाला स्थिर करून चित्त एकाग्र करून समोर जा, विजय झाल्याशिवाय राहत नाही. आणि मग ती जिजाई माता वर बघू लागली, भंडारा मळाकडे तिची नजर लागली मालकाकड. आणि मग तिथं करवंडीचा काटा होता महाराज, जबरा काटा असते बर काय. आणि योगायोग तो वाटत होता, मायवर बघत होती आणि पायात चप्पल नव्हती. बघा, उन्हाळा दिवस होता, पाय पळत होते, लगबग 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 पाय उचलत होती. पाय नाही वेळ जर जमिनीवर ठेवला तर त्या जिजाईला ती माती पळत होती महाराज. आणि त्या अवस्थेमध्ये जिजाई माता आपल्या मालकाकडे जाऊ लागली, चटकुन्या पाय उचलली आणि पटकुन्या जमिनीवर ठेवली. ते करवंडीचा काटा पायाखाली आला, खसकुने शिरला आणि खालून शिरलेला काटा जिजाई माईच्या वरून निघाला महाराज, पायावरून. एवढी अवस्था झाली आणि माय असणारी माय मेलोय, अशा प्रकारचं दुःख झालेलं आहे. कासा विस होनी त्या क्षणी मूर्छा येऊन पडली धरणी. भोपळाभर होते पाणी ते उलंडोने सांडले. आणि मग त्या ठिकाणी कासावीस झाली जिजाई. माय बापू, कासावीस झाली तत्क्षणी मूर्छेने आली आणि धरणीवर धाड दिशा जिजाई माता पडली माय बापू. आणि पल्ल्या पल्ल्या त्या भोपळ्यामध्ये जे काही पाणी होतं ते पाणी सांडून गेलं बर काय. उलटून असणार ते पाणी भोयला पडलं, सांडून गेलं. जिजाई खाली पडली, जमीन गरम झालेली होती, पायात काटा होता, जमीन फोडू लागलेली होती. एवढं दुःख, एवढं संकट त्या जिजाईवर आलेलं आहे. नेत्र उघडोने पाहत असे पाये, तो त्यातून रुधिर वाहत आहे. मने आता करावे काय, मनोनिधाय मोकलिता. आणि मग त्या ठिकाणी नेत्र उघडलं जिजाईनं, डोळे उघडले आपले आणि डोळे उघडून पायाकडे बघू लागली तर त्यातून रुधिर धावू लागलं, रक्त असणारं बडबड बडबड जाऊ लागलं आणि कासावीस होऊ लागली. माय म्हणाली काय करू, मने धाव मोकलीत. जोर्याने आटासाने रडू लागली, काय करू कसं करू, अशा प्रकारचं बोलू लागली. बर काय, जन्मांतरीचे होते वैर, हिची साधले साचार. पाठी बेसरा दावेदार, झाली बरमरा संसारी. आणि म्हणून असणार ती जिजाई म्हणू लागली, जन्मांतरीचे वैर होत म्हणले आणि तो दावेदार माझ्या पाठीवर बसलेला आहे. पाठी बैसला दावेदार, अख्खं आयुष्य माझं मरमरीत गेलं. हा दावेदार असणारा मालक मला भेटला, माझं जन्मांतरीचं काहीतरी त्या ठिकाणी पाप होत, अशा प्रकारची अवस्था झाली महाराज. पण माय बापू, त्या माईचं पुण्य होतं, कारण जगद्गुरु, जगाला मान्य असणारे आणि या जगाचा असणारा विश्वव्यापक असणारा तो संत तुकोबा आहे. त्या संत तुकोबारायाची पत्नी व्हायचा अधिकार तो त्या जिजाईला मिळालेला आहे. आणि ती जिजाई दुःख करू लागली. बर काय, माझ्या कंठी बांधुनी म्हणे, फुकटचे झाला असे धनी, दूर पैसे जावणे, एकांत स्थानी पर्वती. आणि मग त्या ठिकाणी जिजाई म्हणू लागली, माझ्या कंठी बांधुनी म्हणी. काय केलं यानं, माझ्या गळ्यामध्ये असणार ते मंगळसूत्र बांधला, फुक्कट
सकट माझा धनी झालाय, माझा मालक झालाय आणि दूर जाऊन त्या भंडाऱ्या माळावर बसलाय, माझ्यावर हे सर्व संकट सोडला, अशा प्रकारचं दुःख करू लागलेली आहे. शारे ते करणे रुदान काटा पाहतसे हे उपटोना परी तो सर्वथान निघेचे दान. सुंदर. मने उपाय आता कोणा करो. आणि अशा प्रकारचं असणार रोदन ती जिजाई करू लागली, दुःख सहन व्हायला आलं महाराज, रडू लागली, डोळे वाटा अश्रू गळू लागले आणि काटा उपडायचा प्रयत्न करू लागली. जिजाई मातेनं खूप प्रयत्न केला काटा काढायचा, पण काटा निघत नव्हता महाराज. काटा असणारा आतपर्यंत जाऊन बाहेर आलेला होता आणि म्हणून असणाऱ्या जिजाई माईचं जे प्रयत्न ते असणाऱ्या खाली जाऊ लागलेला आहे. माझे प्रयत्नाची विचित्र गती लिहिले संचिती. तीन चुके कल्पांते म्हणून विपत्ती भोगीतसी. आणि जिजाई म्हणून लागली माझ्या असणाऱ्या त्या ठिकाणी प्रार्थनाची असणारी ती विचित्र गती आहे, प्रार्थना आहे आणि म्हणून ते भोगल्याशिवाय गत्यंतर नाही. बरं काय, आता या भोगाला भोगावंच लागते, अशा प्रकारचं जिजाई बोलू लागली. बहुत खर्च करोनिया धना पितयाने केले थोर लग्ना. सुंदर. विषयाच्या पदरी बांधिले जाना. वारे वा. शेवटी प्रार्थना निवडिले. सुंदर जवान पाटील, अति सुंदर. बहुत खर्च करुणी जाण धन. जिजाई म्हणू लागली, रागारुद्र झाले महाराज, किती वेळ रडल, किती वेळ रडत बसल महाराज. वल्लाची आठवण आली, दुःख सडवायला आलं. माझ्या वल्लानं अनेक प्रकारच्या धड्याचं खर्च केलं आणि लग्न केलं. या पिशासोबत माझं लग्न लावलं. बरं काय, पिशाचं तुकोबारायला पिस म्हणू लागली आणि खरंच होतं पिस. बरं काय, पिस कायचं लागलं होतं महाराज, भगवंताच्या नामाचं. बरं काय, खोटं बोलली का जिजाई? संताची पत्नी आहे, खोटं बोलला महाराज. बरं काय, माझ्या बापानं खर्च केलं आणि या पिशाला पदरी बांधलं. काही काही बाया म्हणतात, काय सांगा बाई, माझं दैव खोटं आहे, या पिशासोबत माझी गाठ पडली आहे की नाही, हे येणं माझ्या नशिबाला आलंय. किती बाया म्हणतात सरपंच लय अवघड आहे, तुम्ही रोज पोती सांगायचा नक्की म्हणल्याशिवाय राहिना, पण बाई तशी नाही. काही काही बाया म्हणल्याशिवाय राहिनात. काय सांगाव दादा, काय अक्कल आहे काय? उठलं की सुटलं थोबाडवाली केलं की पोते सांगायला जातात, याला काय ज्ञान आहे काय? संसार कोण चालवाव आहे की नाही? पागला सोबत लग्न करून दिले माझ्या बापानं आणि ते मला भोगावं लागले. एक दोन्ही नाही, अर्धा डझन लेकर हात कसं सांभाळाव आहे की नाही? बाई असणारी त्या ठिकाणी रागारुद्र होऊन जिजाई आपल्या वडिलांचे ध्यान करून बोलू लागली. अनेक कोणे रित्ते बांधूने सहजा महायात्रेसी नेले माझा. हे पुण्य नव भेटा के आज गेली लाज संसारी. आणि त्या माझ्या भावानं त्या ठिकाणी महायात्रेला गेलो, ते सुद्धा पुण्य आलं नाही. काही काही लोक म्हणतात मामा काहीतरी पुण्य समोर येवाव, काहीतरी असणार सत्कार्य आडवं येवाव आणि आमचं असणार हित हो आहे की नाही? एवढं मोठं संकट आमच्यावर यायचं होतं काय? पोत्या सांगलेले तरी पुण्य समोर यावं की नाही? बापाच्या इथलं आहे का? पहिलेचे कर्म भोगावं लागते आहे की नाही महाराज? संचितानुसार प्रारब्ध आहे,
प्रारब्धाचा खेळ आहे. आणि म्हणून जिजाई अशा प्रकारचा विचार करू लागली. बहुत द्रव्य खर्चोने जाणं माझी तुला केली त्यानं वा वा. येते पोट भरी न मिळे त्यानं गेले पुण्य ते वाया. बरंच काही धर्म खर्च केला आणि त्या ठिकाणी माझा बाबा माझी ही तुळा केली त्यानं, माझी तुळा केली, माझ्या बरोबर सोनं दिलंय, तरी असणार पोट भरणं आलंय, अन्न म्हणून कासावी सोवं लागलंय. आणि आतापर्यंत पुण्य माझं गेलं बर काय. हर्षरती तेराने आवली आवली शोक करीत असे म्हणे वा वा. हरी देवा म्हणून न बोलवे वदने म्हणे वैरी बांधून येईल तो. सज्जनो बाबा अशा प्रकारचं ऐशा रीती ते राणी तुकोबारायाची पत्नी बर का. आवली शोक करी तसे म्हणी. आवली शोक करायला माय, आवली म्हणजे जिजाई बर का. परी देवा म्हणून न बोलवे वदनी. देवाचं नाव घ्यायला काय अजिबात नाही. देवाचं नाव का घेणार आले. मी जर त्याचं नाव घेतलो आणि त्यानं जर पुढे आला तर मला त्याचं तोड बघा वाटला बर काय. ते वैरी होय म्हणून त्याचं नाव घेणं. हरी बोला. माझा बंदी रुक्मिणी वरण यासी न कळो हा समाचार जेथे अकस्मात आला जर तरी हसेल साचार मज लागी. मारवा देवा. सुंदर. जिजाई म्हणू लागली माझा दावेदार रुक्मिणीवर आहे. रुक्मिणीवर, रुक्मिणीचा वर म्हणजे पांडुरंग परमात्मा. त्याशी न कळो हे समाचार. त्याला तेवढं कळून. काही काही लोक म्हणतात हा अपमान झाल्यानं झाला पण फलाण्याला कळू नको, बाकी सगळ्या लोकांना कळा हे की नाही. त्याला कळालं म्हणजे झालंय अपमान. बाई म्हणाली सगळ्याला कळालं न कळालं पण त्या रुक्मिणीच्या नवऱ्याला कळू नको है की नाही. त्यानं माझा दावेदार होय. त्यानं जर अकस्मात इथं आला तर आल्यावर मला बघल्या बघल्या हसतील. त्यानं दाताड काढल्याशिवाय राहिना. अशा प्रकारचा विचार झालेला आहे. मन शिव्या देतेस रात्रंदिवसा म्हणून काटा मोडला से मग संतोष वाटेल तयाचा तरी न व्हायचे ये काळे. जिजाई मनात म्हणू लागली त्यांना आल्यावर नक्की म्हणते मला हिनं लय शिवा दिली. रात्रींदिवस रात्रीला दिवसला मला शिवा दिलीस म्हणूनच तुला काठा मोडलाय. याने जर म्हणला तर म्हणून असं होऊ नये. त्या काळ्या तोंडाचं तोंड इकडं अजिबात येऊ नये अशा प्रकारचं बोलू लागली. विषम काळे घेतली धाव ते दुःख सोशी जे आपले जीवे वा. परिवैरासी न सांगावे तरीच जन्मावे संसारी. सज्जनो बाबा इथं एक उदाहरण द्याले. विषम काळे घेतली धाव. विषम काळाला वाईट काळाला परिस्थिती बिघडली तर वैऱ्याला कळू नये. वैऱ्याला जर कळालं तर लई विजत जाते आणि तरच या धर्माला येवाव नाहीतर येऊ नको बरं काय. जेवी विषय वाटे गोमाटा परी निंदा करती लोक चोहाटा तरी माय बापाची पोटा व्यर्थ करंटा तो आला. सजनो माय बापू जिजाई मनात म्हणू लागली जर समजा अशा प्रकारचा दुष्काळ आला लोक आपल्या देखत त्या ठिकाणी दुःख करतात पण महागाऱ्या मात्र निंदा हसल्याशिवाय राहणार है की नाही. आणि चावट्यावर बसून चव्हाट्यावर बसून आपलं असणार त्या ठिकाणी वाईट विचार किंवा आपल्याबद्दल तर्क कुतर्क काढतात. आणि म्हणून अशी अवस्था येण्यापेक्षा मायबापाच्या पोटी
जन्माला येईना गेलेली बरं. बर काय व्यर्थ करंटा जर अशी भिकारी अवस्था, एवढे दुःख आणि लोक जर अपमान करत असतील तर त्या मायबापाच्या पोटी जन्मून सुद्धा करंट आहे असं जिजाईचा विचार आहे बर का. वर्म सापडले वैर्या हाती, हयासी न यावे का कुळती प्राणांत ओढवला निश्चिती, शरण शरण तया प्रतीन जावे. आपला वर्म जरी वैर्याला सापडला तर त्याला काकुल देऊ किती पाया बोललं तरी हात जोडलं तरी वैरी ऐकी ना, ऐकी नाही महाराज बर काय. आणि म्हणून असणार प्राणांत जरी आला तरी त्याच्याकडे असणार त्या ठिकाणी जाऊ नको महाराज बर काय. त्याला शरण जाऊ नको वैर्याला. आणि तो वैरी कोण आहेचा पांडुरंग आहे अशा प्रकारचा विचार या जिजाईचा आहे. ऐसा निश्चय करुणी म्हणे आवली आवरी हळूच करे रुदन, काटाना निघेची प्रयत्नाने उपाय कोण करावा. आवलीला अशा प्रकारचा विचार केला आणि रुदन करू लागली. हळू आवाजात रडाली. इज्जत जाऊ नये, त्याला कळू नये, त्याच्यापर्यंत बातमी जाऊ नये आणि म्हणून हळू आवाजामध्ये रुदन करू लागली. काटा काढायचा प्रयत्न करू लागले माय बापू. पण काटा निघणं हाय, काटा त्यांना काढायचा आहे. जिजाईला निघते काय माय, ज्याच्या हातून काटा काढायचा आहे त्याच्याच हातून काढावं लागते. लोकांच्या हातून जमते का? जमना माय बापू. बोला हे जाणून वैकुंठ विहारी वाह. म्हणे तुकया पैसला उपवासी डोंगरी, बोला. पैसे ऐशील झाले परे, या स्तव श्रीहरी पावला. वैकुंठ विहारी, वैकुंठामध्ये वास्तव्य करणारा विष्णू परमात्मा आणि त्याचा अवतार म्हणजे पांडुरंग परमात्मा. जाणलं महाराज देवाला काय करणार नाही बरं. आले देवाजीच्या मनात ते कोणाचे चालेना. भगवान परमात्म्याला काय करणार नाही. आणि भगवान परमात्मा हे जाणलं. तुकोबाराय माळावर बसले का बरं काय. दया आली महाराज. कारण भक्ताची पत्नी आहे आणि तिनं सुद्धा आपलं नाव काढते अखंड. वैरत्व का राहीना महाराज. रावणे वैर केलंय, हिरण्यकशिपूने केलंय, कंसाने केलंय, पण चित्ताच्या ठिकाणी देवाची आठवण केलंय. वैर विरोध होतो, वैरभाव होता महाराज बर काय. आणि तशा प्रकारचं या जिजाईची अवस्था होती. आणि म्हणून भगवान परमात्मा विचार करू लागली. आवळा सुकुमार राजीव नयनाय, दिव्य पितांबराने सला जाण, मुकुटी झळकती नाना रत्न, भास्कराची उने आणि ती सावळी मूर्ती असणारी, पितांबर धारण केलेला, मुकुट मणी असणारा त्या ठिकाणी माबापू वैजंती माला गळ्यात अर्पण केलेला, सूर्य असणारा फिका पडावा अशा प्रकारची भगवंताची आकृती होती. आकृती स्वरूप होत बरं काय. 12 सूर्य निघाले तर त्यांचं तेच फिक्क पडत होतं. कारण सूर्याला निर्माण करणारा म्हणजे भगवान परमात्मा. आणि त्या परमात्म्यानं काय केलं बोला. दिवे कुंडले नाना कानी तळपती, वावा गळा कौस्तुभ वैजयंती, पायीने पुरे वाक्य वाजती, बोला. दृष्टी अवचिती देखिला. कानामध्ये दिव्य असणारे कुंडल असणारे तळपू लागलेले होते. गळ्यामध्ये कस्तुराची वैजयंती माला होती. पायामध्ये नुपुरे होते महाराज बरं काय. आणि त्या भगवंताला दृष्टी अवचितता देखील कोण देखील जिजाईनं. जिजाईची नजर त्या भगवंतावर पडलेली आहे. आवली म्हणत असे ते वेळा, हा काय ते पातला मेला, व्रतार माझा वेळा केला, संसारी अवकला याचे आणि आवली
यानं माझ्या नवऱ्याला माझ्या भरताराला वेड केलं, संसारामध्ये माझी अवकाळ आणून सोडली, माझ्या संसाराचं वाटोळ केलं यानं, आणि यानं माझ्या पुढे का आला असल असं जिजाई बोलू लागली. माझी अवस्था विपरीत कोणी हसेल याते, बोला मनोनी मुख चंद्र पश्चिमे ते, बोला. हे रे त्वरित ते समय. आणि म्हणून असणारे यानं असं माझी अवस्था बघल्यावर नक्की हसते. बरं काय, पश्चिमेला तोंड होतं ते पूर्वेला खेळ महाराज. बघणं आले देवाला, तुम्ही आम्ही देवासाठी चल्या, देवासाठी हवा करायला, देवासाठी योग याग विधी करायला, बरं काय, अनेक प्रकारचे प्रयत्न करायला, पण माय असणारी देव आल्यावर तोंड वाकडं करायली. किती अवघड आहे महाराज. देव भक्ताच्या मागे लागालाय आणि भक्त तोंड वाकडं करायला. बरं काय, चिंतन करा माय बापो, कारण संगत चांगल्याची राहावं. इथं थांबतो माऊली, चाय आली म्हणून आहे की नाही, आणि लय वेळ बी बोंबलू नो, अधिकार दिले म्हणून काय लय बी सांगाव काय, अजूनही बाहेरून गावून आलेले वक्ते आहेत. बरं काय माय बापू, देव आपल्या सोबत आले, जवळ आले, आणि जिजाई देवाला बघून तोंड वाकडं कराली. पण एकच ध्यानात ठेवा, देव जिजाईला तुकोबारायाची संगत मिळाली, तुकोबारायाची सेवा मिळाली, संताची सेवा मिळाली. उजळली या भाग्य आता, अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. कारण संताच्या संगती मनोमार्ग गतीने आकळावा श्रीपती येणे, पण ते हे जिजाईचं मत भाग्य आहे. सज्जन हो मायबाप हो, झालेली सेवा म्हणण्यापेक्षा करून घेतलेली सेवा भगवान देवादिदेव पांडुरंग परमात्मा आणि त्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर समर्पित करून सेवेला पूर्णविराम. काही चूकभूल झाली तर माफ करा. तुम्ही आले आम्हाला सेवा दिल्या, मी तुमचा आभारी आहे. संयोजक, आयोजक, नियोजक पुन्हा एकदा आमचे हरिभक्त पारायण मोहनराव भंडारवाड, आमचे हरिभक्त पारायण वयवर्ध तपोवर्ध ज्ञानवर्ध असणारे माधवराव पाटील भोसले, तसेच आमचे हरिभक्त पारायण वयवर्ध तपोवर्ध ज्ञानवर्ध संभाजी पाटील कालेगावकर, आणि आमचे प्राण प्रिय मित्र असणारे दत्तभक्त पारायण देवानंद पाटील वळजे, आणि या पिंपळ गावातील सर्व लहान थोर माय बहीण माता पिता, बरं काय, तुम्ही वयोवर्ध तपोवर्ध ज्ञानवर्ध काका, मी तुमचा आभारी आहे. कारण तुम्हाला तुमच्या गावामध्ये सेवा करण्यासाठी आमच्या अंतःकरणात फार मोठी आवड आहे महाराज. कारण तुम्ही आवडीनं कथा ऐकत्या, उल्हासानं कथा ऐकत्या, आणि ज्यावेळेस आम्ही इथं येत्या त्यावेळेस तुमच्या चेहऱ्यावर असा एक भाव होती की माझं लेकरू आलंय पोती सांगाया, आणि आता मात्र पोती ऐकावं, असं तुमच्या अंतःकरणातला विषय राहते. आणि म्हणून मायबाप हो, मी तुमचा आभारी आहे. मी तुमच्या पायाचं पायतन आहे. तुम्ही माझे मायबाप आहात. पुन्हा एकदा ही सेवा तुमच्या चरणावर समर्पित करून सेवेला पूर्णविराम. पुंडरीकावर हरे विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की